तेच आलंय मला वाटतं. अशा एनवलप मध्ये पहिल्यांदा बघितलं. मला वाटलं लेटर वगैरे आहे काय. तेच आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. संडे मॉर्निंग झाली आहे, सगळ्यांना हॅपी संडे. संडे आहे, निवांत रुटीन सुरू आहे. अजून तरी काही प्लॅन झाले नाही आहेत, पण आमचा संडे हा कसा स्पेंड होतो हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कामांची सुरुवात आज जरा कपडे वाळत घालण्यापासून करते. मुंजीमुळे एवढे कपडे झाले होते. सो काल रात्री एक घाणा मी ऑलरेडी धुवून वाळत घातला होता, त्याच्या घड्या केला आणि हा दुसरा घाणा आता मी इथे वाळत घालते. कपड्यांचा पसारा हा घरात सगळ्यात जास्त होतो आणि सगळं घर अस्ताव्यस्त असल्यासारखं वाटतं. सो पटापट म्हटलं कपडेच आधी आवरून घेऊया, बाकीच्या रुटीनमधली कामं तर सुरू असतातच. एक घाणा आता मी ऑलरेडी वाळत टाकलाय. आता हा थोडा छोटा कपड्यांचा आहे, तो पटकन लावून घेते. आणि आता उन्हाळा आहे, सो कपडे वाळतात सुद्धा पटापट, त्याच्यामुळे दुपारपर्यंत ते वाळतील, तोपर्यंत हे धुवून घेते. कपडे वाळत टाकून झालेत, एक घाणा मशीनला लावलाय, एक 5 मिनटं बसते. तर ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की एक ॲमेझॉनचं पार्सल आज सकाळीच घरी आलंय. त्याचं झालं असं होतं की माईकचा जो स्पॉन्ज फोम असतो तो आमचा गंधर्वच्या मुंजीत हरवला. कारण माईक खूप वेळेला यूज झाला होता, त्याच्यामुळे तो कुठे पडला आम्हाला आठवत पण नाही आहे. आणि खरं तर आम्ही घरी आलो होतो, शोधाशोध केली खूप, पण नाही मिळाला. मालूमावशीला फोन वगैरे सुद्धा केले की हॉलमध्ये कुठे पडलाय का बघ, पण तो कोणालाच मिळाला नाही. आणि थोडंसं होतं कसं, माईक वापरता येतो विदाऊट ते स्पॉन्ज फोम, पण आवाज जर असा खरखर येतो किंवा आजूबाजूचे आवाजसुद्धा जरा जास्त येतात. सो तो स्पॉन्ज गरजेचा असतो. सो तो आम्ही 2 दिवस झाले ऑर्डर केला होता आणि तो आज सकाळी आलाय. तर माईक आता माझा परत जो आधीच्या रूपात होता त्यात मी वापरायला घेतलाय. जरा 5 मिनटं आराम केला आणि लगेचच आता लागले मी ब्रेकफास्टच्या तयारीला. आणि आज करते मी उपमा. ब्रेकफास्टवरनं मला आठवलं की आजच वसुंधरा ताईंनी मला खरं तर एक कमेंट केली आहे की त्यांनी ब्रेकफास्टसाठी आज सुसला, त्यांनी मला सांगितलंय मराठीमध्ये सुशीला असं म्हणतात. मला खरं तर ती डिश माहिती नाही आहे, पण खरं तर हे व्लॉगिंग सुरू केल्यापासून अशाच गोष्टी होत आहेत की ज्या गोष्टी मला माहिती नसतात त्या मला तुमच्याकडनं कळतात किंवा मला शिकायला मिळत आहेत त्या, असं मला छान वाटतं. अशाच खरं तर काही गोष्टींची, रेसिपीजची, विचारांची देवाणघेवाण आपण या चॅनलच्या मार्फत एकमेकांबरोबर शेअर करत असतो. सो वसुंधराताई नक्की मी ती डिश काय आहे याची माहिती करून घेईन. तसं मला थोडंसं त्यांनी सांगितलंय की जे आपले कुरमुरे असतात ते थोडेसे भिजवायचे आणि जसे आपण कांदे पोहे बनवतो तसेच ते बनवायचे असतात. सो एकदा मी सुद्धा ते नक्की ट्राय करेन. रवा मस्त जरा भाजून घेते. आणि वसुंधरा ताईंनीच मला कमेंट केली होती की अंकिता तुझी ही जी 4 बर्नरची शेगडी आहे ही मला फार आवडते. खरंच खूप युजफुल आहे. आत्ताच तुम्ही बघू शकता मी एकीकडे रवा भाजतेय, एकीकडे कॉफीसाठी पाणी ठेवलंय, एकीकडे उपम्यासाठी, एकीकडे दूध. सो ॲट अ टाइम बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. खरं तर मी लग्न होऊन या घरी यायच्या आधीच आई आमची 4 बर्नरची शेगडी वापरायची, त्याच्यामुळे आता आम्हाला ना 4 बर्नरच्या शेगडीशिवाय अजिबात चैन पडत नाही. इथे सुद्धा जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा आमची ही शेगडी आम्ही घेऊन आलो. उपम्याची मस्त सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता मी उपमा करायला घेतेय.
जो नॉर्मल आपण उपमा बनवतो तसाच मी बनवते, फक्त थोडीशी उडदाची डाळ, थोडंसं आलं आणि काजू घालते, बाकी सगळं अगदी नॉर्मल. आमच्यासाठी जरा मिरची घालून बनवते, राऊसाठी थोडंसं सगळं बाजूला ठेवलंय. हा झाला की त्याचा वेगळा बनवते. आता मी आज सगळं ॲड केलं आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, काजूचे तुकडे, उडदाची डाळ. छान सगळं मिक्स करून घेते आणि एक वाफ आणायला ठेवणार आहे. मस्त एक वाफ आली आहे. रवा ॲड करते, थोडासा राऊसाठी बाजूला ठेवते. याच्यात आपण हळद पण घालू शकतो, ज्याला आपण सांजा म्हणतो, पण आम्हाला असा उपमा आवडतो. राऊच्या ह्याच्यात मी थोडीशी हळद घातली आहे कारण त्याला येल्लो उपमा आवडतो. मीठ ॲड करते आता. मगाशी तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी या पॅनमध्ये तूप घातलं तेव्हा थोडंसं ते तडतडलं. कदाचित मला वाटतं एखादा पाण्याचा थेंब त्याच्यात पडला असावा आणि आता हे सगळं तूप आजूबाजूला उडालं. एक अजून काम वाढतं आपलंच. कोथिंबीर, पाणी छान उकळवून घेतलंय. आणि मला थोडासा मीडियम असा उपमा आवडतो, एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही, पण छान असा मऊ लुसलुशीत उपमा मस्त लागतो. आणि मस्त आता तो शिजायला ठेवते. मस्त गरम गरम उपमा तयार झालाय. आता आम्ही गरम गरम उपमा आणि कॉफी असा ब्रेकफास्ट करून घेतो. राऊचा सुद्धा एकीकडे तयार आहे. लाईट ट्रिप झाले का रे? मला वाटलं गेले की काय, पण आहेत, दिसत आहेत तरी. आवडला. आता मी आणि काय जेवायला काय केलंय म्हटलं, अरे आता खायला उपमा. फार आवडतो बाबा, भयंकर आवडतो. पोटभर मस्त ब्रेकफास्ट झालाय आणि आता जरा सगळं हे आवरून घेते. सुचिता ताईंनी मला एक कमेंट केली होती की अंकिता, तुझं जर अन्न उरलं तर तू ते फ्रीजमध्ये ठेवतेस का? तर हो, मी छोट्या छोट्या अशा स्टीलच्या वाडग्यांमध्ये काढून ते फ्रीजमध्ये ठेवते. आणि तुम्ही ते दुसऱ्या दिवशी खाता का? खरं तर माझा आणि आईचा एक प्रयत्न असा असतो की शक्यतो त्यावेळेलाच ते जेवण संपेल, त्याच्यामुळे फार उरत नाही. आणि अगदीच जर उरलं तर रात्रीच्या जेवणात सुद्धा होतं, किंवा मग दुसऱ्या दिवशी छान गरम करून आम्ही खातो ते व्यवस्थित. आणि शिळं अन्न खाताना एक प्रिकॉशन आम्ही सुद्धा घेतो, ती म्हणजे ते अन्न चांगलं आहे ना, कशाचा वास येत नाहीये का, किंवा खराब झालं नाहीये ना, हे बघून मग ते आपण नक्कीच खाऊ शकतो. काय ते? लोटस आणि मोदक. आणि रोजची लोकल सेवा सुरू झाली आहे आमच्या घरातली, रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. काय समर वेकेशन चालू. मग थंडीची चप्पल नाही घालायची. मी नाही घालायची चप्पल. काल आधी आता थंड नसते म्हणून ट्रेनला डिस्टर्ब होतो ना माझ्या चप्पलेचा, म्हणून मी चप्पल नाही घालायची. आज संडे, त्यामुळे कुकिंगला सुद्धा थोडासा आराम, आणि म्हणून आज लंच आम्ही बाहेरनं मागवलं. क्रिस्पी चिकन मील. वाव, यम्मी. सो लंच वगैरे सगळं झालंय आज, आणि आज संडे आहे. सो जरा दुपारच क्लिनिंगमध्ये सो आराम करायचा आहे, पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं सगळं हात फिरवून घेते घरावर. सो वॉशरूम थोडंसं क्लीन करून घेते. वॉशरूमवरती जरा या मुलीच्या घाई गडबडीत हात नव्हता फिरवला गेला, त्याच्यामुळे म्हटलं आज जरा हे पटकन आवरून घेऊया. वॉशरूम आणि बाथरूमचं हायजीन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं क्लिनिंगमध्ये. पण मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया, जर्म्स, काही डिसीजेस आपण म्हणतो
ते ह्यातनंच होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. मला थोडंसं या गंधर्वच्या मुंजीमध्ये एक 2-3 दिवस उशीर झाला तरी मला चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणता नाही, आज जरा हे पहिले क्लीन करून घेऊया. कोणतंही घर किती स्वच्छ आहे हे ओळखण्याची सगळ्यात मोठी खूण म्हणजे त्या घरातलं वॉशरूम आणि बाथरूम. कारण जर या 2 गोष्टी मेंटेन असतील तर ते घर डबल स्वच्छ आणि टापटीप असतं. त्याच्यामुळे घरातल्या या गोष्टी मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं असतं. दुपारी मस्त सगळं क्लिनिंग झाल्यानंतर आराम झालाय आणि इव्हिनिंगला सुरुवात झाली आहे. मस्त गरम गरम चहा गळतीये. चहा पिऊन म्हणतोय जरा एक बाहेर फेरी मारूया. अजून काही ठरलं नाही आमचं कुठे जायचंय, बघूया. म्हणतोय बाबांकडे जाऊन येऊया, कारण काल जाणार होतो पण राहून गेलं. सो बघूया, म्हटलं आज जमलं तर जाऊन येऊया. चहा पिऊन झालाय आणि मस्त तयार झालो. आता जरा बाहेर जाऊन येतो. बाहेर पडून जरा एक फेरफटका मारल्यानंतर मग आम्ही बाबांकडे जायचं ठरवलं. तो बाबांकडे पोहोचलोत आम्ही आणि छान जरा मॅच बघतो. IPL चालू आहे आणि आल्याच बाबांनी सांगितलं की आमरस केलाय. सो जरा आमरस पोळी इथेच खाऊन जाणार आहोत. आणि येताना राऊसाठी मी खिचडी सुद्धा बरोबर घेऊन आले होते. सो त्याला सुद्धा ती आता भरवून घेते. घे सोने, खाऊ का? आईने छान इथे आंब्याचा रस करून ठेवलाय. बाबांकडे सुद्धा संडेचा आराम आहे जरा आईला. गरम पोळ्या सृजन आत्ताच घेऊन आलाय. तो आज आमरस पोळीचा बेत आहे. तर आमरस पोळी खाऊन थोड्याशा गप्पा मारून आणि नेहमीप्रमाणे राऊ बरोबर उनो खेळून आम्ही घरी यायला निघालो. बाबांकडनं आम्ही निघालो. वाटेत जाता जाता दूध सुद्धा घेतलंय आणि आता घरी जातो. तर घरी पोहोचलो. मस्त फ्रेश सुद्धा झाली आहे आणि असा हा आजचा खरं तर संडे मस्त स्पेंड झालाय. सकाळी घरातली भरपूर कामं झाली आहेत, क्लिनिंग झालंय. आज थोडासा स्वयंपाकाला आराम सुद्धा दिलाय आणि संध्याकाळ सुद्धा मस्त बाबांकडे घालवली आम्ही. आणि आता मेन काम करायचं आहे ते म्हणजे एडिटिंग. सो आज हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. अरे बापरे.